स्टायलिश आणि आकर्षक अशा गो कार्टिंग कारचं लॉन्चिंग मोठ्या दिमाखात झालं आणि तेही रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये। राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे धडे गिरवत असताना चक्क गो कार्टिंग कारची निर्मिती केली आहे। अशा कार तयार करण्यासाठी हाताशी अनुभव कोणताही नव्हता, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, फक्त पुस्तकी ज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवत गो कार्टिंग कार तयार करण्यात आल्या आहेत। हा प्रोजेक्ट आमचा चालू झाला आणि आज जानेवारीच्या 15 तारखेला आम्ही तो तिकडे कोइंबतूरला घेऊन गेलो। त्या एवढा कालावधी या प्रोजेक्टसाठी लागला आणि पूर्ण याच्यामध्ये 3 फील्ड आहेत, डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲक्च्युअल हे फायबरवर, असं 3 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं काम आहे। डिझायनिंगसाठी 2 महिने गेले, त्याचं फिनिशिंगचं कामसुद्धा आम्ही सगळ्या मुलांनी केलेलं आहे आणि 15 तारखेला ही गाडी 15 जानेवारीला ही गाडी रेडी होती। दोन्हीचे इव्हॅल्युएशन्स जर्मन ज्युरीजकडनं झाले। कोइंबतूरला जेव्हा झाले, जर्मन जजेस आपल्या विद्यार्थ्यांना थाप दिला, आपल्या एकमेव कॉलेज जे रनिंग कंडिशनमध्ये गाडी नेलेलं होतं। या कार रेसिंग ट्रॅकवर व्यावसायिक कारशी स्पर्धा करण्याइतपत सक्षम आहेत। या कारच्या निर्मितीसाठी 10 लाखांचा खर्च अपेक्षित होता, पण विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत पाहता महाविद्यालयानं यातला अर्धा खर्च उचलला आणि अवघ्या 42 दिवसात या कारची निर्मिती करण्यात आली। जी टॉप स्पीड आम्ही ह्या गाडीची स्पीड आम्ही 210 टेकवली पूर्ण मोहिते रेसिंग ट्रॅकवर पूर्ण कोल्हापूरला, आणि आता नॉर्मल ही 0 to 100 5.35 सेकंद जाते पूर्ण। मला प्रचंड आनंद आहे, कारण मुलांचं क्रिएशन आहे, बाहेरून काही आणलेलं नाही, मटेरियल तर त्यांनीच तयार करून घेतलं आहे आणि सगळी इंजिन त्यांनीच आणून जोडलेलं आहे। ही फॉर्म्युला 1 कार बनवताना जवळजवळ 30 विद्यार्थी 3 महिने अहोरात्र मेहनत घेत होते। येणाऱ्या काळात अशा कार्सचं वजन कमी करून वेग आणि तंत्रज्ञानामध्ये अधिक अचूकता आणण्यासाठी ही टीम काम करणार आहे। आंबवसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थी स्वतः कार घडवू शकतात, हा विश्वास ग्रामीण भागातल्या तरुणांना नवा आत्मविश्वास देणार आहे। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, रत्नागिरी।